नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पडवळची भाजी बनवणार आहोत। हे वालाचं बिरडं आहे, त्याच्यामध्ये आपण पडवळ टाकणार आहोत। हे असं लांब असतं पडवळ आणि हे पावसाळ्यात येतं। तर मग चला आपण सुरुवात करूया। आधी आपण पडवळावर साधारण अशी सुरी फिरवणार आहोत। वरचे वर सालं काढणार आहोत त्याची। आणि आता कटिंग करूया, असं मधून कट करूया आणि मग त्यातले बी आहे ते काढून घेऊया। हे पडवळाची भाजी छान होते, असं बिरड्यात किंवा असं इतर कुठल्याही कडधान्यात पण छान लागते। असे आपण बारीक बारीक कट करून घेणार आहोत आता। आता आपण मीठ टाकतो याच्यावर, कारण पडवळ थोडं उघरट असतं, त्याच्यामुळे त्याच्यावर मीठ टाकून असं चुरून घेणार आहोत। असं चुरल्यानंतर भाजी पण लवकर शिजते। आता आपण हे पडवळ आणि वालाचं बिरडं हे सर्व धुवून घेणार आहोत आपण। आणि आता काढून घेऊया। आता कढईत तेल टाकले आणि राई टाकलेली आहे। राई फुलली की मग आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत। राई जिरं फुलायला लागलं की मग आपण त्यामध्ये कांदा टाकूया। आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। भाजीमध्ये कढीपत्त्याचा वास खूप छान येतो आणि चव पण चांगली लागते। थोडं परतवूया आणि आता यामध्ये हळद टाकूया आणि हिंग। आता आपण आपला घरगुती मसाला टाकणार आहोत, 2 चमचे। आता हे थोडं परतवूया, गॅस कमी ठेवा आणि मग आता आपण ही भाजी टाकणार आहोत। आपण या भाजीत बटाटा नाही टाकलेला, फक्त वालाचं बिरडं आणि पडवळ। याची भाजी खूप छान लागते आणि चवदार पण लागते, चविष्ट लागते। आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत। थोडी परतवूया आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। आता आपण झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवणार आहोत आणि एक 10 मिनिट वाट पाहणार आहोत। आता आपले 10 मिनिट झालेली आहेत। आपली भाजी चांगली शिजलेली आहे। आपण आता त्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत। ओलं खोबऱ्याची चव छान लागते, भाजीमध्ये ओलं खोबरंच टाकावं अशा भाजीत। आणि आता कोथिंबीर टाकणार आहोत आणि चवीसाठी थोडंसं गूळ पण टाकणार आहोत। वालाच्या भाजीत गूळ टाकलं की भाजी चांगली लागते। थोडंसं परतवूया, एक 2-3 मिनिटांनी आपण गॅस बंद करणार आहोत। आता आपण सर्व करूया भाजी।
ही भाजी गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबत पण चांगली लागते. तुम्ही नक्की करून बघा. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आता. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.